नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण आज बघणार आहोत की इकडे अर्जुन आणि सायलीची हळदीचं स्वप्न मात्र अर्जुन बघत असतो, परंतु तिथे आता सायली नसून प्रिया असते हे अर्जुनच्या लक्षातच येत नाही आणि त्याला सगळीकडे सायली दिसत असते. त्यामुळे तो फक्त तिच्यामध्येच गुंतलेला असतो. दुसरीकडे मात्र आता घरच्यांना खूपच आश्चर्य वाटत असतं की अर्जुन एवढा खुश कसा काय आहे, परंतु अर्जुनला मात्र सगळीकडे सायलीच दिसत असते आणि आता तो त्याच्या स्वप्नामध्ये हरवलेला असतो. त्यामुळे आता घरच्यांचा असा गैरसमज होतो की तो मात्र आता हळूहळू प्रियाला स्वीकारायला लागलेला आहे आणि त्यामुळे सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघतात आणि इकडे प्रताप मात्र आता त्याच्या जवळ येतो आणि त्यानंतर मात्र तो अर्जुनला भानावर आणतो आणि "काय रे, काय चाललं आहे तुझं?" असं म्हणून आता सगळेजण खूपच खुश होतात. इकडे मात्र आता अर्जुनच्याही लक्षात येतं, की नक्की आपण काय करत होतो. त्यामुळे आता तोही त्याच्या वडिलांकडे बघू लागतो आणि त्याचे वडील असे का बोलत आहे या गोष्टीचा मात्र तो विचार करू लागतो. परंतु आता सगळेच जण त्याच्यावर फारच हसू लागतात. त्यामुळे त्यालाही फारच विचित्र वाटू लागतं. आणि आता अर्जुन मात्र लगेचच आपला हात खाली घेतो आणि त्यानंतर मात्र तो भानावर येतो, की नक्की काय सुरू आहे हे त्याच्या लक्षात येतं. इकडे मात्र प्रिया लाजत असते आणि आता त्याला लक्षात येतं, की आपण काहीतरी गोंधळ घातलेला आहे. त्यामुळे तो आता लगेचच पुन्हा प्रियाकडे रागाने बघतो, परंतु प्रिया मात्र लाजतच असते आणि तो जोरातच तिचे हात सोडून देतो. त्यामुळे आता घरचे आनंदाने बघत असतात, की खरंच यांचं आता हळू जुळेल वाटतं. दुसरीकडे मात्र आता अर्जुनच्या लक्षात येतं आणि इकडे प्रतिमालाही कळत असतं की नक्की त्याला काय जाणवत आहे. विमल, प्रतिमा आणि सोबतच चैतन्य ह्यालाही विचित्र वाटतं. पुढे प्रिया म्हणते, "सगळी आपलीच माणसं आहे, लाजायचं काय?" तर तेव्हा पूर्णाजी म्हणते, "तन्वी, तू लाजायचं असतं, नवरी आहेस ना तू." आणि तेव्हा आता सगळेजण पुन्हा हसू लागतात. इकडे मात्र पूर्ण आजी आणि बाकी सगळेजण हसतात. त्यानंतर मात्र आता कल्पना म्हणते, "शिवाय तुला आता अर्जुनची उष्टी हळद-सुद्धा लागणार आहे." त्यानंतर मात्र अस्मिता म्हणते, "एकदा उष्टी हळद लागली ना, की मग बघा." त्यानंतर आता पुढे सगळेजण पुन्हा त्याला चिडवू लागतात आणि आता अर्जुनला मात्र आता काही फरक पडत नाही. तर लगेचच पुढे अस्मिता म्हणते, "लग्न लागेपर्यंत आता काही नजर करता येणार नाही तुम्हाला." तेव्हा मात्र आता रविराज म्हणतो, "अस्मिता, तू टिपिकल नंदेसारखी वागू नको बरं का माझ्या लेकीशी." तेव्हा मात्र अस्मिता म्हणते, "नाही, नाही, मी तर फक्त गंमत करत होते." तर तेव्हा मात्र आता सगळेजण हसू लागतात. इकडे अश्विन म्हणतो, "उद्यानंतर दादाची जी नजर खाली जाणार आहे, ती काय पुन्हा लवकर वरती काही येत नाही." असं म्हणून आता पुन्हा सगळेजण त्यांना हसू लागतात आणि चिडवू लागतात. इकडे मात्र आता प्रतापही म्हणतो, "अगदी बरोबर बोलतो आहे. बायकोच्या समोर कुठल्याही नवऱ्याची नजरच वर जात नाही बघ, मला माहिती असतं." आणि तेव्हा विमल म्हणते, "काय हो, तुम्ही काहीही म्हणता." तर लगेचच प्रतिमाला पण विचित्र वाटत असतं, तर लगेचच प्रताप म्हणतो, "हो ना, आणि असं जर केलं ना, तर लगेच दम भेटतो बरं का." तर पुन्हा त्यांची सगळ्यांची चेष्टा सुरूच असते आणि आता प्रतिमाच्याही चेहऱ्यावर हसू येतं. दुसरीकडे मात्र प्रियाचं लक्ष बाहेरच असतं आणि अर्जुन म्हणतो, "पूर्णाजी, आता अजून किती वेळ लागणार आहे? मला इथे किती वेळ बसायचं आहे?" तेव्हा पूर्णाजी म्हणते, की "अरे हो, आत्ता कुठं विधी सुरू होत आहे." तर लगेचच आता पूर्णाजी म्हणते, "चला लवकर सगळ्यांनी हळद लावून घ्या त्याला आता." दुसरीकडे मात्र आता सगळ्यांना विचित्र वाटत असतं. इकडे चैतन्याला त्याची अवस्था समजत असते. त्यानंतर आता वरती कल्पना चढते आणि आता त्यानंतर कल्पना सुरुवात करून अर्जुनला हळद लावते. त्याचबरोबर आता तिच्या पाठोपाठ एक-एक जण वरती येऊन आता अर्जुनला हळद लावत असतात आणि त्यानंतर आता सगळेजण मिळून त्या दोघांना हळद लावतात आणि इकडे मात्र आता प्रतिमासुद्धा हळद लावायला आलेली असते. परंतु आता प्रतिमाच्या डोळ्यात पाणी असतं, ते अर्जुनलाही दिसत असतं आणि अर्जुनची अवस्था मात्र प्रतिमाला कळत असते. त्यामुळे तिला अर्जुनच्या बाबतीत फारच वाईट वाटत असतं. जेव्हा प्रतिमा हळद लावत असते, तेव्हा मात्र अर्जुन फक्त तिच्याकडेच बघत असतो आणि आता प्रतिमासुद्धा फक्त त्याच्याकडेच बघते. एकमेकांची अवस्था त्यांना कळत असते, पण आपण दोघं काहीच करू शकत नाही हे त्यांना माहिती असतं. त्यामुळे ते शांत बसतात. दुसरीकडे मात्र आता प्रत्येकजण येऊन तिथे अर्जुनला हळद लावतं आणि आता अर्जुन मात्र शांतपणे तिथे बसलेला असतो. कारण तो आता कुठल्याच गोष्टीवर कोणाला काहीच बोलत नाही. तेवढ्यात तिथे ईश्वरी येते, की ही अर्जुन सुभेदारांचीच हळदी आहे ना. तर तेव्हा आता सगळेजण मागे फिरून बघतात, तर तिथे ईश्वरी आणि नम्रता असतात आणि आता
त्यांना बघून सगळेजण म्हणतात, "हो, बरोबर, ही त्यांचीच हळदी आहे." आणि पुढे मात्र आता प्रताप म्हणतो, "पण हो, तुम्ही कोण आहात?" तर तेव्हा मात्र आता ईश्वरी सांगू लागते, की "आम्ही आहे ना नवरीच्या साड्या घेऊन आलो आहे." नम्रता पण तेच म्हणते आणि तेव्हा मात्र ईश्वरी पुढे म्हणू लागते, "हो, आम्ही तिच्या साड्या घेऊन आलेलो आहेत आणि त्याच्यासोबतच आता अर्जुनला म्हणजेच नवरदेवाला आम्ही हळदही लावणार आहे आणि आमच्याकडे खूप छान साड्या असतात." असं मात्र ती सांगू लागते. त्यानंतर मात्र आता विमल म्हणते, "द्या इकडे मी घेते." तर तेव्हा ईश्वरी म्हणते, "थांबा मी देते बरं का." आणि त्यानंतर मात्र ईश्वरी आता आपली बॅग खोलते आणि त्यामधनं साड्यांचे बॉक्सेस काढून देते आणि विमल मात्र ते काढून घेते आणि दुसरीकडे नेऊन ठेवते. इकडे मात्र दोघींचा प्लॅन ठरलेला असतो त्याप्रमाणेच त्या वागतात. तर आता त्या म्हणतात, की "आम्ही निघू का?" तर प्रिया म्हणते, "हो." पण पूर्ण आजी म्हणते, की "अगं निघू काय? आमच्या घरामध्ये शुभ कार्य चालू आहे. तेव्हा तुम्ही दोघेही नवरदेव नवरीला हळद लावा. चालेल ना तुम्हाला?" तर लगेचच आता ईश्वरी म्हणते, की "हो, चालेल आम्हाला, पण तुम्हाला चालेल ना?" आणि असं म्हणून आता खरंच तुम्ही आम्हाला खूप मोठा मान दिलेला आहे, असं म्हणून आलोय आम्ही. खरं तर नवरी मुलीच्या साड्या घेऊन, पण जाणार आम्ही नवऱ्या हळद लावून, असं म्हणून आता लगेचच दोघेही खुश होतात आणि घरातले सगळेजण आनंदी असतात. दुसरीकडे ईश्वरी म्हणते, "आज माझी खात्री आहे, दादांची उष्टी हळद आहे ना, त्यांच्या बायकोलाच लागणार आहे." आणि हे ऐकून मात्र प्रियाला फारच आश्चर्य वाटतं आणि बाकी घरातल्यांना सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि सगळेजण ईश्वरीकडे आश्चर्याने बघू लागतात, की ही असं का म्हणते आहे. त्यानंतर मात्र आता पुढे कोणी काही बोलत नाही, परंतु आता तिच्यावर सगळ्यांना शंका येते. पण मात्र आता ती असं का बोलली या गोष्टीचा विचार मात्र ते सगळेजण करू लागतात. इकडे प्रियाला पुन्हा टेन्शन येतं, की आता नवीन काही घोळ तर झाला नसेल ना, या गोष्टीचा विचार करते. तेव्हा लगेचच ती म्हणते, की लगेच आता दादांची उष्टी हळद वहिनींना लागेल ना, मी असं म्हणत होते. म्हणजे प्रियाला लागेल असं ती खोटं बोलत असते आणि दुसरीकडे मात्र हे ऐकताच अर्जुन पुन्हा तोंड फिरून घेतो आणि कल्पना म्हणते, "हो ना? मग जा ना, लवकर अर्जुन आणि तन्वीला हळद लावून घ्या आता." आणि असं बोलल्यावर मात्र ईश्वरी आणि नम्रता बॅग घेऊनच वरती जातात आणि आता अर्जुनला हळद लावतात. त्याच पाठोपाठ आता सगळ्यांचं लक्ष असतं. दोघीजणी हळद लावत आहे आणि त्यानंतर मात्र आपापसामध्ये गप्पा मारण्यामध्ये सगळेजण बिझी होतात. ही गोष्ट मात्र नम्रता बघते आणि आता सगळ्यांचा अंदाज घेऊ लागते. त्यानंतर मात्र हळुवारपणे त्यांनी ज्या कामासाठी सायलीने पाठवलेलं असतं ते काम मात्र आता त्या दोघी करायला सुरुवात करतात. हळूच आता नम्रता बॅग खोलते आणि त्यामधनं मात्र दुसरीच हळद काढते. इकडे मात्र ईश्वरी मुद्दामूनच हळू हळद लावत असते, कोणाला शंका येऊ नये आणि प्रियाचं मात्र लक्ष नसतं. कारण प्रिया मात्र बाहेरच बघत असते. दुसरीकडे आता ईश्वरी आणि नम्रता मिळून ती हळद बदलतात आणि त्या जागी मात्र आता दुसरीच हळद ठेवतात. इकडे मात्र आता अर्जुनची उष्टी हळद त्या आपल्या बॅगेमध्ये टाकतात आणि कोणाचंच लक्ष नसतं आणि तेव्हा मात्र आता हळद लावली आहे असं म्हणून मात्र लगेचच आता वहिनींना पण हळद लावतो आणि लगेचच प्रियाला आता ते दुसरीच हळद लावतात. कारण प्रियाला अर्जुनची उष्टी हळदसुद्धा लागलेली नसते. त्यांनी दुसरीच हळद आणलेली असते. इकडं अस्मिता मात्र खूपच आनंदी असते, की आता मात्र प्रियाला सुद्धा हळद लागलेली आहे. ईश्वरी म्हणते, की "चला झालं आमचं काम." तर तेवढ्यात पुन्हा सगळेजण आश्चर्याने बघतात. तर तेव्हा आता लगेचच ईश्वरी टेन्शनमध्ये येते आणि ती पुढे म्हणू लागते. तर तेवढ्यात नम्रता तिला अडवते आणि म्हणते, "ज्या कामासाठी आम्ही आलो होतो ना, म्हणजे तुमच्या साड्या द्यायच्या, तर ते झालं. आता आम्ही निघतो." आणि आता लगेचच ईश्वरी म्हणते, "दादा, तुम्ही बिलकुल काळजी करू नका. तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा." असं म्हणून ईश्वरी त्याला बेस्ट ऑफ लक, ऑल द बेस्ट म्हणून तिथून निघून जाते. आणि इकडे ईश्वरी सगळ्यांना म्हणते, "येतो आम्ही." आणि दोघीही तिथून निघून जातात. त्यानंतर मात्र प्रतिमाला म्हणत असते, की कल्पना, की "तू चल, आता उष्टी हळद लावून घेऊया." आणि त्यानंतर आता प्रतिमा स्टेजवर चढते आणि कल्पनाने सांगितल्याप्रमाणेच अर्जुनची उष्टी हळद आता ती प्रियाला लावते. प्रिया मात्र इकडं प्रचंड खुश असते, की तिला अर्जुनची उष्टी हळद लागणार आहे, परंतु असं काही होत नसतं आणि इकडे प्रियाचं लक्ष हळदीमध्ये सुद्धा नसतं. प्रियाचं लक्ष पूर्णपणे बाहेरच असतं, की सायली आत तर घुसत नाही ना, परंतु अर्जुन मात्र फारच दुखावलेला असतो. दुसरीकडे सायली तयार होत असते आणि आता ती त्या दोघींची वाटच बघत असते. तर मात्र कुसुम म्हणत असते, की "सायली तू किती छान दिसते आहे गं." आणि आता सायली ही स्वतःला आरशात बघून खूपच खुश होत असते.
त्यानंतर आता कुसुम मात्र तिचं फार कौतुक करते आणि माझी दृष्टी नको लागायला असं म्हणून तिला काजळाचा टिक्का लावू लागते. तेवढ्यात ईश्वरी आवाज देते, "सायलीताई, आम्ही आलो." आणि आता ना सायली म्हणते, "ईश्वरी, नम्रता, आम्ही केव्हापासून वाट बघत होतो तुझी." तर लगेचच आता ईश्वरी म्हणते, "आमची वाट बघत होते की उष्टी हळदीची वाट बघत होते." आणि असं म्हटल्यावर आता सायली लाजू लागते. त्यानंतर मात्र आता सगळेच जण तिला हसतात. इकडे मात्र नम्रता म्हणते, "सायलीताई, तुझंच काम करत होतो म्हणून आम्हाला उशीर झाला." तर कुसुम म्हणते, "म्हणजे अर्जुनची उष्टी हळद मिळाली का तुम्हाला?" तर लगेच आता ईश्वरी तिला सांगू लागते, "ताई." तर लगेच आता नम्रता बॅगेमधनं हळद काढते आणि हळद बघितल्यावर आता सायलीला प्रचंड आनंद होतो. तेव्हा मात्र ईश्वरी म्हणते, की आता ही हळद लावून आपली सायलीताई खूपच खुश दिसणार आहे. नम्रता म्हणते, "तू म्हणाले ना, तसंच झालं. आम्ही साड्या घेऊन बरोबर त्या वेळेत गेलो आणि मग आजी म्हणाल्या, की तुम्ही पण हळद लावा." त्यामुळे सायली म्हणते, "आमच्या पूर्ण आजी तर एकदम भारी आहे, त्यामुळे त्यांनी तुम्हाला हळद लावायलाच लावली असती." तर दुसरीकडे मात्र आम्ही हळद लगेचच बदलली आणि त्या तन्वीला वेगळीच हळदी लावून आलो, असं सांगतात. दुसरीकडे मात्र आता लगेचच काय करायचं काय नाही हा विचार न करता लगेचच चला घाई करा आणि आता हळदीला आपण तयारी करूया, सुरुवात करूया, असं सांगतात. इकडे कुसुम म्हणते, "चला आता सुरुवात तुम्हीच करा." आणि त्यानंतर आता ईश्वरीच्या हातामध्ये हळद देते आणि ती म्हणते, "थांबा, मी जरा आंब्याची पानं घेऊन येते." आणि असं म्हणून आता कुसुम त्यांना आंब्याची पानं आणून देते. त्यानंतर मात्र ईश्वरी सुरुवात करून सायलीला अर्जुनची उष्टी हळद लावते आणि सायली मात्र प्रचंड खुश असते, की तिच्या प्लॅनप्रमाणे आता सगळ्या गोष्टी होत असतात. आणि इकडे मात्र तिच्यासोबत असलेली कुसुमसुद्धा फारच आनंदी असते आणि त्याचबरोबर ईश्वरी आणि नम्रता ह्यांनीही मदत केली त्यामुळे त्याही दोघी खूपच खुश असतात. दुसरीकडे सायलीलाही हळद लागत असते. परंतु इकडे मात्र अर्जुन खूपच नाराज असतो, की आता पुढे काय करायचं? आणि इकडे मात्र लगेचच ईश्वरी म्हणते, "ताई, तू नेहमी सुखी राहा. तू जे तुझे प्रेम मिळवण्यासाठी जी धडपड करते आहे ना, आम्हाला त्यामध्ये थोडी तरी मदत करता आली ना, या गोष्टीचं आम्हाला फार समाधान वाटतं आहे." तर तेव्हा मात्र नम्रता म्हणते, "आम्ही अगदी छोटासा खारीचा वाटा उचलला, पण तेवढ्यात छान वाटतं आहे." तर तेव्हा मात्र लगेचच सायली म्हणते, "खारीच्या मदतीशिवाय कुठलंच काम पुरं होत नसतं आणि तुम्ही दोघींनी माझी खूप मदत केली आहे." असं म्हणून ती आता त्यांचे आभार मानू लागते. "तुमच्यामुळेच मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहे," असं म्हणू लागते. तेव्हा ईश्वरी म्हणते, "सायलीताई, अगदी सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे बघ, काळजी करू नको." आणि ठरल्याप्रमाणे अर्जुनदादाची उष्टी हळद तुलाच लागली बघ. आणि त्यानंतर मात्र आता लग्नही तुझंच होणार, एकदम बढिया, असं म्हणून आता सगळ्याजणी पुन्हा खुश होतात आणि हसू लागतात. इकडे मात्र सायली आणि कुसुमसुद्धा प्रचंड खुश असतात. दुसरीकडे मात्र आता सायली आपली बॅग भरत असते आणि आता तिथे कुसुम येते. कुसुम मात्र तिला विचारू लागते. त्यानंतर मात्र आता सायलीची तयारी बघते. तर कुसुम म्हणते, "तर जशी काही तू अशी हे करते, की पॅकिंग, की परत कधी येणारच नाही." तर तेव्हा सायली म्हणते, "येईल ना मी परत, पण फक्त एक माहेरवाशी म्हणूनच परत येईल. कुसुमताई, माझं लग्न झालं ना, पण पुन्हा तेच माझं सासर असेल ना, तर मग माझं हेच माहेर." तर आता कुसुमच्या डोळ्यात पुन्हा पाणी येतं, की सायली निघून जाणार. तर तेव्हा मात्र तर आता लगेचच कुसुम म्हणते, "असं कसं गं हे माहेर तुझं? तुझी पाठवणीसुद्धा आम्ही नीट करू शकत नाही." असं मात्र म्हणत आता कुसुम रडू लागते. तेव्हा सायली म्हणते, "कुसुमताई, तू नको एवढं मनाला लावून घेऊ आणि आपल्या डोळ्यात पाणी आणून हे सगळं नाही मला चांगलं वाटणार. तर त्यामुळे तू आता डोळ्यामध्ये पाणी नको आणू. माझ्या मनामध्ये आणि तुझ्या मनामध्ये खूप माया आहे ना, तर यापेक्षा चांगली पाठवणी काय असू शकते सांग मला." तर असं म्हटल्यावर आता कुसुम तिला प्रेमाने जवळ घेते आणि सायली, "खरंच तू लहान होती ना, तेव्हा तुला सांगू का, तेव्हा मधुभाऊ नेहमी म्हणायचे, 'माझ्या साऊला मी वाजत-गाजत सासरी पाठवणार.' आणि तू त्यांना खूपच छान अशी मिठी मारायची आणि म्हणायची, 'मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही.' पण बघ ना आज, मधुभाऊ कुठे आणि त्यानंतर तू चालली पण आहे." तर तेव्हा मात्र आता सायली हसून म्हणते, "अगं हो, मग कुसुमताई, बरोबर बोलते आहे तू. पण आता सासरी तर जावंच लागतं ना." दुसरीकडे मात्र कुसुम रडतच असते आणि तेव्हा ती म्हणते, की "मला नाही वाटत, की आता पुन्हा सगळं काही असं होऊन जाईल." तर तेव्हा आता सायली म्हणते, की "मी तुमच्याच संस्कारातनं हे सगळं शिकले आहे ना." तर तेव्हा ती म्हणते, की
मधुबाऊंची प्रत्येक शिकवण मी आयुष्यभर घेतलेली आहे आणि ती मला आयुष्यभर पुरणार आहे. तेव्हा लगेचच आता कुसुम म्हणते, "दुःखात पण सुख कसं बघायचं हे खरं तर तुझ्याकडनं बघावं." असं म्हणून ती पुन्हा रडू लागते. दुसरीकडे आता लगेचच कुसुम म्हणते, "मी काय तुला मधुबाऊंसारखी शिकवण वगैरे दिलेली नाही, पण मात्र आता तुला मी काहीतरी देणार आहे." असं म्हणून ती तिथून एक पिशवी घेते आणि त्यामधनं एक बॉक्स काढते. आणि लगेचच कुसुमला म्हणते, "पण माझ्याकडून तुला ही छोटीशी भेट." आणि असं म्हटल्यावर आता सायलीच्या डोळ्यात पाणी येतं. सायली खोलून बघते तर त्यामध्ये साडी असते. ती बघून सायली प्रचंड खुश होते. तेव्हा मात्र सायलीच्या डोळ्यातले अश्रू कुसुमला बघतात ना, कुसुम म्हणते, "मुलीची पाठवणी करताना माहेरकडनं साडी असते ना, तर हीच ती साडी आहे गं ती." असं म्हणून ती खुश होते. "तुझ्या माहेरच्या आठवणीमध्ये ही एक छोटीशी भेट आहे तुला." असं म्हणते. तेव्हा सायली खुश होऊन ती साडी आपल्या जवळ घेते आणि म्हणते, "कुसुमताई, ही खूप मोठी गोष्ट आहे. अगदी खूप मोठी आहे. छोटीशी अजिबात नाहीये आणि माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे हे तुला नाही माहिती आणि शब्दात सांगू शकत नाही." असं ती बोलू लागते. दुसरीकडे मात्र पुढे म्हणते, की "तुझा आशीर्वाद सदैव माझ्यासोबत राहावा म्हणून आता लग्नात मी हीच साडी नेसणार आहे बघ." तर तेव्हा कुसुम म्हणते, "माझा आशीर्वाद आहेच गं बाळा तुझ्यासोबत. तू नेहमी आनंदात राहा. तू इतकी शहाणी आणि समजूतदार आहे ना, की काय सांगू आता." त्यानंतर मात्र तू आणि अर्जुन स्वतःचा संसार कराल आणि तोही चांगला याची खात्री आहे मला. तर सायली त्यावर होकार देते. पण पुढे कुसुम म्हणू लागते, की "खरं तर माझ्या मनामध्ये एकच भीती आहे." ती म्हणजे काय? आता सायली विचारू लागते. तर तेव्हा कुसुम सांगू लागते, की "खरंच मला टेन्शन आलं आहे आणि आता प्रश्नही पडला आहे. तू परत लग्न करून त्या घरात जर गेली, तर तेव्हा मात्र सुभेदार तुला स्वीकारतील का गं?" असा विचार तिच्या मनात असतो. तेव्हा सायली ही थोडीशी मान खाली घालते, परंतु म्हणते, तर तेव्हा आता लगेचच टोकाचा राग मी पाहिलेला आहे असं कुसुम म्हणते. तर सायली म्हणते, त्यांचा जीव लावणंही मी पाहिलेलं आहे आणि माणसं मुळात मनाने चांगली असली ना, की त्यांना आपलंसं करणं खूप सोपं असतं गं कुसुमताई. तर तेव्हा मात्र आता सायली पुढे म्हणते, तुझा विश्वास आहे ना माझ्यावर, की मी हे करू शकेन? तेव्हा कुसुम फक्त तिच्याकडे बघतच राहते आणि चेहऱ्यावर हसू आणून मान डोलवते. इकडे सायलीही तिच्याकडे बघून हसते आणि दोघीही एकमेकींना मिठी मारतात. त्यानंतर आता प्रचंड खुश असतात. दुसरीकडे इतक्यात आता सायलीचा फोन वाजतो आणि सायली फोन घेते. तेव्हा फोनवर बोलते, की "बोला चैतन्य भाऊजी." तर तेव्हा आता लगेचच, "तू आता इथपर्यंत पोहोचू नये म्हणून तन्वीने खूप मोठा बंदोबस्त केलेला आहे. सिक्युरिटी गार्ड खूप वाढवलेले आहेत. खूप डेंजर इथं सगळं टाईट बंदोबस्त आहे. कसं करणार आता? आणि खूपच प्रॉब्लेम झालेला आहे." असं सांगू लागतो. तर सायली म्हणते, "असू द्या, किती कठीण असलं ना तरीसुद्धा अशक्य नाहीये." असं ती म्हणू लागते. तेव्हा मात्र ती म्हणते, की "मी जे ठरवलं आहे त्यामध्ये अजिबातच बदल होणार नाहीये." तरी पण आता ती म्हणते, "तरी तू सावधपणे सगळं कर." तेवढ्यात कल्पना आवाज देऊ लागते चैतन्याला. तर चैतन्य म्हणतो, "मी करतो तुला फोन आणि तुला ऑल द बेस्ट. मी ठेवतो आता फोन." आणि असं म्हणून तो निघून जातो. इकडे सायलीही त्याचा फोन ठेवते. तर लगेचच सायली विचार करते आणि कुसुमला म्हणते, "मला उद्या सावध राहायला हवं. प्रिया कुठल्याही थराला जाऊ शकते." असं म्हणून आता कुसुमला सांगू लागते. दुसरीकडे आता बाहेर लग्नाच्या खूप सिक्युरिटी असतात. इकडे अर्जुन मात्र तयार झालेला असतो, कारण त्याला चैतन्य तयार करत असतो. त्यानंतर मात्र आता अर्जुन विचारू लागतो. सोबतच अश्विन त्याला तयार करायला येतो आणि म्हणतो, की "काय कमाल दिसतोय रे अर्जुन दादा तू." आणि असं म्हणून त्याच्याकडे बघू लागतो. त्याचं कौतुक करू लागतो. "तुझ्या इतका ना हँडसम नवराच कुठे बघितला नाही मी आणि कोणी बघितलेला पण नसेल. तर यानंतर मात्र आहे ना, तुला माहिती आहे ना, माझ्या लग्नात आता नंतर बघतील. म्हणजे तुझ्यानंतर बघ मी हँडसम आहे की नाही." आणि असं म्हणून तो हसू लागतो. तर आता चैतन्य म्हणतो, "रेडी ना?" तर मग आता अश्विन म्हणतो, "चल जायचं का खाली?" तर चैतन्य म्हणतो, "हो, बरोबर आहे. अरे पण गुरुजींना बोलवू तर दे." तर अश्विन म्हणतो, "बरोबर आहे. नाहीतर उगाच उतावळ्या नवऱ्याला बाशिंग असं." तेवढ्यात प्रतिमा तिथे येते आणि ती म्हणते, "येऊ का?" तर अर्जुनला म्हणते, की मुहूर्ताची वेळ होत आलेली आहे. तर लगेचच आता प्रतिमा अर्जुनला विचारते, "तू तयार आहेस ना अर्जुन?" आणि आता अर्जुन काहीच उत्तर देत नाही आणि फक्त प्रतिमाकडे बघूच लागतो. त्यानंतर फक्त तो मान हलवतो आणि हे बघून मात्र प्रतिमाला फारच आश्चर्य वाटतं आणि चैतन्याला सुद्धा. दुसरीकडे अश्विनही फक्त मान खाली घालतो. पुढे प्रतिमा येते आणि अर्जुनला विचारू लागते, त्याच्याकडे बघू लागते. तेव्हा अर्जुनलाही टेन्शन येतं, की प्रतिमा म्हणते, "मनाने तयार आहेस ना?" असं विचारलं आहे मी तुला. तर तेव्हा मात्र अर्जुन मान खाली घालतो
आणि प्रतिमा विचारते की तू खुश आहेस ना? तेव्हा मात्र अर्जुन विचारतो की आयुष्यामध्ये खरंच सगळ्या गोष्टी स्वतःच्या आनंदासाठी करायच्या नसतात आत्या. कधी-कधी काही गोष्टी दुसऱ्यांच्या आनंदासाठी करायच्या असतात, असं मात्र अर्जुन तिला उत्तर देतो. आणि आता लगेच प्रतिमा म्हणते, "हो बरोबर, नक्कीच आहे. खरं आहे हे. पण लग्न ही त्यातली गोष्ट नाहीये बरं का." असं म्हणून आता ती अर्जुनला समजावते. तेव्हा अर्जुन तिच्याकडे आश्चर्याने बघतो आणि तेव्हा मात्र आता काय बोलावं हे त्याला सुचत नाही. परंतु तो म्हणतो, "तू मनामध्ये कुठले डाउट्स ठेवू नको प्रतिमा आत्या आणि कुठलंही टेन्शन अजिबात घेऊ नको. मला कळते आहे तुझी काळजी, पण तू आता अजिबात काळजी करू नको. मी लग्न तुझ्या मुलीशीच करेन, तू काळजी करू नको." असं म्हणून तो प्रतिमा आत्याला सांगू लागतो आणि तिला वचन देतो. तेव्हा मात्र आता प्रतिमा ही काही बोलत नाही, परंतु प्रतिमाला खात्री असते आणि ती चेहऱ्यावर हसू आणते आणि तिथून निघून जाते. कारण तिला माहिती असतं, की हे लग्न मात्र अर्जुन मनापासून करत नाहीये. दुसरीकडे मात्र प्रतिमा जाताना पुन्हा थांबते आणि त्यानंतर मात्र तिला काहीतरी स्पष्टसं असं आठवत असतं आणि तेव्हा मात्र ती पुन्हा विचार करू लागते आणि आता अर्जुनही विचारात असतो. इतक्यात मात्र आता प्रतिमा आत्या का थांबली ह्या विचारात आता सगळेजण असतात. तेवढ्यात प्रतिमा पुन्हा मागे फिरून बघते आणि इतक्यात आता त्याच्या कोणाच्या लक्षात नसताना प्रतिमाचं लक्ष तिथे बॅगेकडे जातं आणि बॅगेमध्ये ती जी काही ओढणी असते ती प्रतिमाची नजर तिथे पडते आणि प्रतिमा ती ओढणी हातात घेते आणि त्या ओढणीकडे बघू लागते. दुसरीकडे ती ओढणी घेते आणि आता ती अर्जुनच्या कुडत्यावर देते. हे बघून मात्र आता तिथे उभ्या असलेल्या सगळ्यांना फारच आश्चर्य वाटतं. इकडे अर्जुन मात्र सायलीची ओढणी ओळखतो आणि ती मात्र आता प्रतिमाने स्वतःने अर्जुनच्या गळ्यामध्ये घातलेली असते. हे बघून मात्र आता अर्जुनला फारच विचित्र वाटत असतं आणि तो प्रतिमा आत्याकडे फारच वेगळ्या नजरेने बघत असतो. त्याला मात्र सायलीची आठवण येत असते, की ही सायलीची ओढणी असते. इकडे आता दोघेही जण खूपच भावूक झालेले असतात. तेव्हा आता लगेचच प्रतिमा म्हणते, "आज तुझं लग्न लागस तर ही ओढणी अशीच राहू दे." असं म्हणून आता प्रतिमा त्याला सांगू लागते, "माझा आशीर्वाद म्हणून राहू दे आणि तुझ्या होणाऱ्या बायकोचं प्रेम म्हणून. ही ओढणी तुझ्यासोबत आज राहू दे." इकडे चैतन्य खूप खुश होतो आणि तेव्हा प्रतिमाच्या बोलण्यातला हेतू मात्र अर्जुनला कळत नाही. पण मात्र ती सायलीची ओढणी त्याच्या खांद्यावर देऊन आता प्रेमाने त्याच्या खांद्यावरनं हात फिरवते आणि त्यानंतर मात्र ती तिथून निघून जाते. दुसरीकडे आता तिथे उभ्या असलेल्या अश्विनला काय चाललं आहे हे काहीच कळत नाही. पण अर्जुन मात्र खुश होतो कारण तात्पुरती का होईना सायलीची आठवण त्याच्याजवळ आहे. हे बघून मात्र तो फार आनंदी होतो. तर अश्विन विचारू लागतो, "कमाल आहे दादा, सगळं प्रतिमा आत्याला का वाटलं असेल ही ओढणी तुझ्या गळ्यात घालावीशी म्हणून तो असे प्रश्न विचारू लागतो." तर अर्जुन म्हणतो, "मला नाही माहिती." तर तेव्हा चैतन्य म्हणतो, "असू दे, पण खूप छान दिसतो आहे तुला ही ओढणी वगैरे." तर असं म्हणून आता तो मुद्दामूनच ती ओढणी राहू दे असं म्हणू लागतो. तर तेव्हा लगेचच चैतन्य म्हणतो, "प्रतिमा आत्या म्हणाली म्हणून म्हणतो आहे." तर अश्विनही म्हणतो, "हो, छान दिसते आहे दादा, खरंच राहू दे ती ओढणी." तेव्हा पुन्हा अर्जुनला आठवण येते सायलीची आणि आता त्यानंतर चैतन्य मात्र त्याचे फोटोज काढू लागतो आणि त्यानंतर मात्र आता चैतन्य म्हणतो, "जरा मी आलोच." आणि अश्विन पुन्हा त्याला तयार करायला सुरुवात करतो. इकडे सायली म्हणते, की "नक्की ह्यांनी माझी आठवण काढली का?" तर लगेचच चैतन्य म्हणतो, "पण तो तर तुझी आठवण नक्की नेहमीच काढत असतो ना गं वहिनी." तर आता सायली सांगत असते, "हो बरोबर आहे, पण तरी मला असं वाटतं आहे, की आता त्यांनी माझी आठवण काढली म्हणून मी फोन केला आहे." आणि असं म्हणून ती आता चैतन्याशी बोलत असते. इकडे चैतन्य पण सांगत असतो, की "अर्जुन तुझी फारच आठवण काढत आहे." आणि त्यानंतर मात्र ते दोघेही जण बोलतच असतात. चैतन्य म्हणतो, "मी तुला एक फोटो पाठवतो, तो तू बघ आणि मग मला सांग." तेव्हा मात्र सायली तो फोटो बघते आणि त्या फोटोमध्ये अर्जुनने मात्र तिची ओढणी घेतलेली असते. हे बघून आता सायली खूपच खुश होते आणि त्यानंतर चैतन्याशी पुन्हा बोलू लागते आणि म्हणू लागते, की "आता मला कळलं, की आता असं का जाणवत होतं मला." तेव्हा चैतन्य म्हणतो, "तू पण लगेच इथे ये आणि सगळं काही व्यवस्थित कर आता." आणि असं म्हणून आता चैतन्य फोन ठेवतो. तेव्हा सायली फोन ठेवते आणि मनाशी म्हणते, "तिथे तर मी पोहोचणारच आहे. पण आत कशी जाऊ मला हाच प्रश्न पडलेला आहे." दुसरीकडे अर्जुनही ती ओढणी पकडून डोळ्यामध्ये पाणी आणून त्या ओढणीकडे बघतच बसलेला असतो
आणि आता सायली पुढे मोठा प्रश्न असतो की सगळी तयारी तर झालेली आहे, पण आज जाण्याचा मार्ग. इकडे मात्र आता प्रियासुद्धा नवरीच्या वेशामध्ये तयार झालेली असते आणि खूपच आनंदी असते. दुसरीकडे मात्र आता गेले ते 1.5-2 वर्ष मी या क्षणाची वाट बघत होते. त्यामुळे आज काही झालं तरी मी लग्न करणार. खूप प्लॅन्स केले, खूप मेहनत केली, खूप मोठे रिस्क घेतल्या आणि हे सगळं काही मी या दिवसासाठी केलं. आज सगळं संपेल आणि आज प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार आणि हे नाव दोन्ही नको, तर आज होईल मी सौ तन्वी अर्जुन सुभेदार. फायनली हा दिवस आज आलेला आहे आणि आज फायनली मी मिसेस अर्जुन सुभेदार होणार आहे, असं मात्र ती मनाशी म्हणून खूपच खुश असते. कारण की तिला असं वाटत असतं की आज काही झालं तरी माझं आणि अर्जुनचं लग्न होईलच. या बाबतीमध्ये ती खुश असते आणि मीच जिंकणार असं ती म्हणत असते. आणि ती सायली रडत बसली असेल कुठेतरी आणि आता ती फार आनंदी असते आणि एकटीच हसत असते. दुसरीकडे मात्र आता सायली आणि कुसुम दोघीही बॅगा भरतात आणि त्यांच्या त्यांच्या तयारीत असतात. तर तेव्हा कुसुम म्हणते, टेन्शन आलंय का गं? तर तेव्हा सायली होकार देते आणि पुढे आता कसं करायचं हेच कळत नाहीये. पुढे कसं करू? आत कसं जायचं तेच कळत नाही. तर तेव्हा कुसुम म्हणते, तू फक्त तुझ्या लग्नाचा विचार कर, चेहऱ्यावर हसू ठेव आणि तुझं टेन्शन मला इथे देऊन जा. तर सायली म्हणते, त्याने काय होईल? आपल्याला आत जाण्याचा मार्ग मिळेल का? तर कुसुम म्हणते, हो मिळेल. तो मी आधीच शोधून ठेवला आहे. तर सायली म्हणते, तू शोधून ठेवलाय? सांग मला काय? तर लगेचच आता कुसुम सांगते, मी फक्त तुझी बहीण नाहीये, तुझी आईसुद्धा आहे ना, मग मी का मार्ग शोधणार नाही? आणि आता तुला लग्न मंडपापर्यंत कसं पोहोचवायचं ही जबाबदारी माझी, असं मात्र ती सायलीला म्हणते. पण तू काय करणार आहे कुसुमताई? असं ती विचारते. तेव्हा ती म्हणते, ते तुला तिथं गेल्यावर कळेलच, पण आता उशीर नको करायला. चल आता. आणि हे बघ, देवी आईचा आशीर्वाद तुझ्या पाठीशीच आहे. तू काळजी करू नको. तुझ्या खांद्याला खांदा लावून मी उभीच आहे ना, कशाला चिंता करते? असं म्हणून दोघीही एकमेकींना मिठी मारू लागतात. त्यानंतर मात्र आता लगेचच ती म्हणू लागते, "चल बस झालं, आता निघूया पटकन, नाहीतर मुहूर्ताची वेळ निघून जाईल." लगेच सायली म्हणते, "हो निघूया, पण काय आहे ना." आणि असं म्हणून थांबते. तेवढ्यात कुसुम म्हणते, "का गं काय झालं?" तर लगेच सायली म्हणते, "पण कुसुमताई, माझा तरी आशीर्वाद भेटायला पाहिजे होता ना गं." तर लगेचच कुसुम प्रश्न पडतं, की हिला का म्हणायचंय काय? तर तेव्हा ती म्हणते, की "तुझ्या लक्षात येतंय ना मला काय म्हणायचं आहे?" तर तिला मधुभाऊंचा आशीर्वाद पाहिजे असतो, असं ती कोड्यातच कुसुमला सांगते. येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत, की इकडे लग्नविधी सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र लगेचच तिथे लग्नाची विधी सुरू असतात आणि आता प्रिया म्हणते, "गुरुजी, हा विधी संपत आल्यावर आता मंगळसूत्र घालायचं आहे ना?" असं ती म्हणू लागते. तेवढ्यात आता त्याच्यासमोर मंगळसूत्र अर्जुनच्या पुढे देतो, तर तेवढ्यात प्रिया म्हणते, "कोण आहे तिथे?" तर आता सायली समोर येते आणि म्हणते, की "अर्जुन सरांची बायको आहे मी, सौ सायली अर्जुन सुभेदार." आणि आता सायलीला लग्न मांडवात बघून आता प्रियाला पुन्हा एकदा खूपच मोठा धक्का बसतो. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.